तर लाडकी बहीण योजनेचा रक्षाबंधन निमित्त मिळणारा जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण आज जवळपास संपले आहे आणि आता उर्वरित लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळाले नाहीत। यामध्ये अनेक महिलांचं मत आहे की आम्हाला पैसे मिळाले नाहीत आणि जास्तीत जास्त महिलांना या एकाच कारणामुळे पैसे मिळाले नाहीत, ते कारण आहे FSC। FSC म्हणजे काय? या थोडक्यात बोलतात मल्टिपल इन फॅमिली। काय बोलतात? मल्टिपल इन फॅमिली म्हणजेच एका कुटुंबात लाभ घेणाऱ्या एकापेक्षा जास्त महिला असल्यामुळे त्यांना योजनेचे पैसे थांबवले आहेत असे स्पष्टपणे झाले आहे। अनेक महिलांचे आम्ही तपासले आहे। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे की आता अनेक लाडक्या बहिणींचा एक प्रश्न यामध्ये आहे की आता आमच्या कुटुंबामध्ये आम्ही 3 जणी होतो, आम्ही 3 जणींना पैसे येत होते। समजा आता एका कुटुंबामध्ये 3 लाभार्थी आहेत, आम्हाला तिघींना देखील जून महिन्यापर्यंत सर्व पैसे आले, परंतु जून महिन्यापासून आम्हाला एकीलाही योजनेचे पैसे आले नाहीत। मग आम्ही काय करावे? तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत कुटुंब कोणाला म्हणतात? तर एका कुटुंबात म्हणजे एका रेशनिंग कार्ड मध्ये जेवढी नावं आहेत तेवढे म्हणजे एक कुटुंब असतं। आता तुम्हाला योजनेचे पैसे येत नसल्यास तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे। तो फॉर्म कोणता आहे ते देखील आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तत्पूर्वी अशाच महत्त्वाच्या आणि कामाच्या माहितीसाठी आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला ही माहिती मिळणार आहे। तर मित्रांनो, लक्षात घ्या, मी आधीच सांगितलं तुम्हाला की एका रेशनिंग कार्ड मध्ये जेवढी नावं आहेत त्या सर्वांना एक कुटुंब असं समजलं जातं। मग समजा तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही 3 महिला होता, तर 3 महिला असल्यानंतर जर तुम्हाला तिघींना देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही तिघींनी फॉर्म भरला आणि तुम्हाला तिघींना देखील समजा आपण समजू की जून महिन्यापर्यंत योजनेचे पैसे आले, परंतु योजनेअंतर्गत अंमलबजावणी म्हणजे सर्व अटी व निकषांची कडक पद्धतीने अंमलबजावणी जून महिन्यापासूनच सुरू झाली आहे आणि त्यामुळे तुम्हाला योजनेमधून आता बाद किंवा तुमचा हप्ता थांबवला आहे। काय केला आहे? हप्ता थांबवला आहे। आता हप्ता चालू कसा करायचा? ठीक आहे बाबा, आमचे पैसे थांबवले, परंतु आता आमच्या तिघींपैकी कमीत कमी एकीला तरी योजनेचे पैसे मिळावेत असे देखील आता लाडक्या बहिणी बोलत आहेत। ठीक आहे बाबा, आम्ही तिघींनी लाभ घेतला, मान्य आहे आम्हाला, परंतु यानंतर आमच्या दोघींना किंवा आमच्या एकीला तरी लाभ मिळावा। आता लक्षात घ्या, एक विवाहित आणि एक अविवाहित असाच आपला नियम आहे। काय आहे? एक विवाहित आणि सोबत एक अविवाहित अशा एका कुटुंबामधील 2च लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे देण्यात येतात। इतर ज्यांनी लाभ घेतला तो चुकीच्या पद्धतीने घेतला आणि म्हणूनच हा FSC एरर तुमच्या दाखवत आहे। तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या साईटवरून लॉग इन करा आणि त्या ठिकाणी तुमचा स्टेटस तुम्हाला दिसत आहे। त्या स्टेटस मध्ये तुम्हाला बघा FSC मल्टिपल इन फॅमिली असा एरर त्या ठिकाणी दाखवत आहे। ज्यांनी नारी शक्ती दूत ऍप्लिकेशन वरून फॉर्म भरले आहेत त्यांना त्यांचा स्टेटस चेक करता येत नाही, तर तुम्ही महिला व बाल कल्याण विभागाला भेट द्या आणि त्या ठिकाणी तुमचा स्टेटस तुम्ही 100% तुम्हाला दाखवला जातो। बरं, आता ही सर्व बाब झाली की बाबा ठीक आहे आमचे पैसे, परंतु आता पैसे चालू होण्यासाठी कोणता फॉर्म भरून द्यायचा हा महत्त्वाचा विषय असणार आहे। तर तो महत्त्वाचा विषय काय आहे तर ते आपण पाहूया। तर हा आहे तो आपला फॉर्म। हा फॉर्म कुठला आहे तर बघा, प्रति माननीय बाल विकास प्रकल्प अधिकारी बुलढाणा एकात्मिक बाल विकास विभाग। आता हा अर्ज कोणता आहे तर हा अर्ज आहे विनंती अर्ज। लक्षात घ्या, कुठला अर्ज आहे? विनंती अर्ज। आणि यामध्ये बघा विषय काय आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकत्र कुटुंबामध्ये अनेक महिला लाभ घेतल्या याबाबत संदर्भ काय लिहिलाय बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू करण्याबाबत। आणि हा फॉर्म काय आहे बघा, वाचून दाखवतो मी तुम्हाला एकदा सर्व। उपरोक्त विषयानुसार माझा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळणे बंद झाले आहे, तरी मला अंगणवाडी सेविका मार्फत माझा हा लाभ एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त महिला यांना लाभ मिळत असल्यामुळे सदरचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आला आहे असे सांगण्यात आले आहे। त्यामुळे मला अंगणवाडी सेविका यांनी राशन कार्ड मध्ये किती महिला आहेत याबाबतचा पुरावा म्हणून सादर करण्याबाबत सांगितले आहे, म्हणून मी अंगणवाडी सेविका यांच्याकडे माझे राशन कार्ड सादर केलेले आहे आणि तुमच्या कुटुंबात ज्या महिलांची नाव आहेत त्यांची नावं या ठिकाणी या रकान्यामध्ये तुम्हाला टाकायची आहेत आणि त्यासमोर त्या विवाहित आहेत की अविवाहित आहेत या ठिकाणी टिक करून पुढे तुम्हाला लिहायचं आहे। विवाहित असल्यास विवाहित, अविवाहित असल्यास या ठिकाणी अविवाहित वर तुम्हाला टिक करायचं आहे आणि तुमचा अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। आणि वरती बघा एका खाली काय लिहिलंय, एका कुटुंबामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त 2 महिला घेण्यास पात्र असल्यामुळे एक विवाहित महिला व एक अविवाहित महिला लाभास पात्र असल्यामुळे माझ्या कुटुंबातील खालील महिला यांचा लाभ सुरू करण्यात यावा असे मी लेखीद्वारे कळवित आहे। तर लक्षात घ्या, आता तुम्हाला खाली त्यामध्ये जिचा लाभ चालू ठेवायचा आहे तिचंच नाव टाकायचं आहे आणि हा फॉर्म तुम्हाला कुठे द्यायचा आहे तर फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकांकडे हा फॉर्म तुम्हाला जमा करायचा आहे। लक्षात घ्या, आणि हा फॉर्म तुम्हाला मिळणार कुठे आहे तर तुमच्या अंगणवाडी केंद्रात तुम्ही लवकरात लवकर भेट द्या
आणि तिथे तुम्हाला हा तुमचा विनंती अर्ज मिळणार आहे आणि हा विनंती अर्ज तुम्हाला लवकरात लवकर जमा करायचा आहे। यासोबत तुम्हाला काय करायचंय, रेशन कार्ड तुमचे, तसेच त्या लाभार्थी व्यक्ती जे आहेत त्यांचे आधार कार्ड, त्या ठिकाणी शाळा सोडल्यात दाखला असेल तर शाळा सोडल्याचा दाखला आणि बँकेचं पासबुक, ते देखील तुमच्या आधार कार्डला लिंक असलेले बँकेचं पासबुक तुम्ही त्या ठिकाणी लवकरात लवकर जमा करून हा विनंती अर्ज तुमचा सबमिट करायचा आहे। तुम्हाला मिळणार कुठे, तर तुम्हाला हा अर्ज अंगणवाडी सेविकांकडे मिळणार आहे। आता हा बुलढाणाचा आहे, तुमच्या देखील तिथे शेजारी हे अर्ज आलेले आहेत आणि हे अर्ज लवकरात लवकर भरून तुम्ही सबमिट करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढचे पैसे मिळणार आहेत। त्यामुळे ही अत्यंत कामाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायला आणि अशाच महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत। तुमचे इतरही प्रश्न असल्यास कमेंट करून